गुड इव्हनिंग. कालमापनामधला जो सगळ्यात लहान कोणतं माप असेल तर ते आहे सेकंद. मग आपण आता मिनिट आणि तास यांचीच बेरीज वजाबाकी कशा पद्धतीने करायची आपण काल बेरीज व्यवस्थित डिटेल पाहिली. वजाबाकी जरा थोडी गडबड झाली आपली, तास संपत आला होता त्यामुळे जरा फास्ट मध्ये झालं. पण साधी वजाबाकी आणि हातच्याची बेरीज आणि हो घेऊ. तर बघा. हा बोला. स्क्रीन दिसत नाही, दिसते की. नाही नाही, म्हणजे लिहिलेलं दिसत नाही का? मी लिहिलं नाही काय अजून मग एक काम करा, लेफ्ट होऊन जॉईन व्हा. मला सांगा दिसत नसेल का? बर. तुम्हालाही दिसना, बाकीच्यांना दिसत. एक काम करतो थांबा श्रीराज, परत जॉईन व्हा, मी तुम्हाला रिमूव्ह करतो. थांबा, तुम्ही नका लेफ्ट हो, मी रिमूव्ह करतो. आणि वेळच्या वेळी आठवड्यातून अपडेट करत जावा ते मोबाईल. हा, ठीक आहे. बघा मग आता. एक मिनिट. हा. तर बघा, आपल्याला हे सांगायचं होतं की व्हिडिओ सगळ्यांनी चालू ठेवा. तुम्हाला तास आणि मिनिट याच्यातला पहिला संबंध कळला पाहिजे. काय आहे तास आणि मिनिटातला संबंध? तर एक तास आपण 60 मिनिट्स झाल्यानंतर आपण म्हणतो एक तास झाला. तर पहा, हे मी तुम्हाला घड्याळ काढून समजून सांगितलं होतं की कशा पद्धतीने मिनिट काटा पुढे पुढे सरकत जातो दोन संख्यांच्या मध्ये. उदाहरण द्यायचं झालं तर 12 आणि 1 याचे 12 आणि 1 चे 5 भाग पडलेले असतात, 4 खुणा असतात. 4 खुणा 5 भाग म्हणजे 5 मिनिट्स कव्हर केलेले असतात त्या मिनिट काट्याने. म्हणून असे 12 अंक, 12 पंचे 60, 1 तास झाला की आपण म्हणतो 60 मिनिटं झाली, किंवा 60 मिनिटं झाली की आपण म्हणतो 1 तास झाला. तर आपल्याला या ठिकाणी जेव्हा जेव्हा वेळेची बेरीज आणि वजाबाकी करण्याची वेळ येते, तेव्हा तेव्हा आपण तास वेगळे आणि मिनिट वेगळे लिहिणं आणि त्यांचं सेपरेट वेगवेगळी बेरीज वजाबाकी करणं अपेक्षित असतं. पण आता यात काय होतं ते सांगतो. तुम्ही जेव्हा बेरीज करता, ती बेरीज करताना उदाहरणच द्यायचं झालं तर, लिहू नका कोणी. बेरीज करताना उदाहरणच द्यायचं झालं तर, समजा तुम्ही 5 तास आणि 45 मिनिटं अधिक 2 तास आणि 40 मिनिटं यांची बेरीज करत असाल तर नीट लक्षात घ्या, मिनिटांची बेरीज वेगळी करणं अपेक्षित आहे, तासाची बेरीज करणं वेगळी अपेक्षित आहे. वेगळं म्हणतोय मी. यांचा आणि यांचा संबंध कधी जोडायचा ते मी नंतर सांगतो. पहिल्यांदा मांडणी कशी करायची समजून घ्या. मिनिटाच्या घरामध्ये मिनिटच लिहिले पाहिजेत, तासाच्या घरात तासच लिहिले पाहिजे. जसं आपण एकक स्थानाखाली एकक स्थानच लिहितो, दशकाखाली दशकच लिहितो, शतकाखाली शतक लिहितो. दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना पॉइंटच्या खाली पॉइंट देतो. पॉइंटच्या खाली पॉइंट देऊन आपण दशांशाखाली दशांश, शतांशाखाली शतांश, एककाखाली एकक असे लिहितो. अगदी त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला मिनिटाखाली मिनिट लिहिणं अपेक्षित आहे. मग जेव्हा तुम्ही या मिनिटांची बेरीज करता, पहा पहिल्यांदा बेरीज सांगतोय मी. 5 आणि 0 ची बेरीज 5 येते, 4 आणि 4 ची बेरीज 8 येते. 5 आणि 2 ची बेरीज येते 7. नीट लक्षात घ्या, हे तुमचं उत्तर आहे असं तुम्हाला वाटू शकतं, पण जेव्हा तुम्ही उत्तर हे आहे असं लिहित असता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, मिनिटं कधीही 59च्या वर लिहायची नाही, अगदी 60 सुद्धा लिहायची नाही. का 60 लिहायची नाही? कारण जेव्हा बरोबर. म्हणूनच या ठिकाणी जेव्हा जेव्हा मिनिटं तुम्हाला 59च्या वर दिसतात, अगदी 60 दिसली तरी इकडे 1 तास वाढवायचा
आणि इथं असलेल्या मिनिटांमधून 60 वजा करून घ्यायचे. मग इथे 85 आहेत. 85 मधून तुम्ही जर 60 वजा केले तर उत्तर तुमचं येतं 25. म्हणजेच आपण या ठिकाणी 25 जर लिहिले तर यातला 1 तास जो वजा केला होता तो 1 तास इथं 7 मध्ये जर ऍड केला तर आपलं उत्तर येईल 8 तास 25 मिनिटे. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग, जर आपल्याला आता तास आणि मिनिटे यांची जर वजाबाकी करायची असेल आणि आता साधी वजाबाकी असेल तर ती आपल्याला येते. साधी वजाबाकी म्हणजे कशी, तर इथं दिलेले जे मिनिट आहेत ते मिनिट वर जर मोठे असतील, उदाहरण द्यायचं झालं तर 45 मिनिटांमधून तुम्हाला जर 13 मिनिटं वजा करायला सांगितली तर 45 मधून 13 सहजगत्या वजा होऊ शकतात. म्हणून इथं फारसा काही अडचण येत नाही, प्रॉब्लेम येत नाही. विषय कुठे येतो, तर वर दिलेले जे मिनिट्स असतात पहा, तुम्हाला जर समजा दिलं 9 तास 13 मिनिट आणि 9 तास 13 मिनिट आणि 4 तास 45 मिनिट असं जेव्हा दिलं जातं तेव्हा मग खरं आपला प्रॉब्लेम इथं आपल्याला फेस करावा लागतो. का? नीट लक्षात घ्या, इथं 13 ही संख्या असल्यामुळे लहान संख्येत आपण तर सांगितलंय मिनिटांची बेरीज वजाबाकी वेगळी करायची, तासाची बेरीज वजाबाकी वेगळी करायची. या ठिकाणी वजाबाकी तर करायची आहे, पण वर आलेली संख्या ही लहान आहे. लहान संख्येतून वजाबाकी करत असताना कधीही मोठी संख्या वजा होत नाही, हे पहिलं समजलं पाहिजे आपल्याला. मग आता 13तून तर 45 वजा होत नाही, आपल्याला तर या ठिकाणी वजाबाकी करायला सांगितली आहे. आपल्याला असं वाटू शकतं की हे गणितच चुकलंय. नाही, हे गणित चुकलेलं नाही. या ठिकाणी काय करावं लागतं पहा, इथे जी 13 ही संख्या आहे ही आपल्याला मोठी करावी लागेल. पण आता मोठी करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर मनानेच आपण मोठी नाही करू शकत. तर पहा, आपण व्हेरी गुड गणेश. बघा, गणेश काल नव्हते, पण हा टॉपिक गेल्या वर्षी झालेला होता. त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना हे सांगता येत होता. तर बघा आता, मी पुन्हाच तोच टॉपिक पुन्हा घेतलाय. बघा, हा टॉपिक पुढे वाढत कसा जातोय ते सांगणार. बघा, जुनी मुलं जी आहेत त्यांना ते येत आहे. मी नवीन मुलांसाठी पुन्हा एकदा सांगतो. तर 13 मधून 45 वजा होत नाही. आता गणेशनं सांगितलं तसंच या ठिकाणी हे जे मिनिट आहेत हे 13च्या 13 मिनिट या तासाला म्हणतील की तू आम्हाला 1 तास उसना दे. पण लक्षात घ्या, हा म्हणेल माझ्याकडे 1 तास आहे, हा म्हणेल मला मिनिट हवंय. मग बघा, तुम्हाला पहिल्यांदाच मिनिट आणि तास यांचं रिलेशन लिहून दिलंय. 1 तास म्हणजे 60 मिनिट. मग हा घेताना 1 तास देऊन टाकेल, हा घेताना मात्र त्या 1 तासाचं मिनिटात रूपांतर करेल. 1 तास म्हणजे 60 मिनिट. मग इथं घेतलेले 60 मिनिट, उसने घेतलेले 60 मिनिट आणि अगोदरच असलेले 13 मिनिट, हे दोन्ही जर एकत्र केले तर मिनिटं आता होतात 73. आता या 13ला कट करून टाकायचं, कारण आता 13चा काही विषय राहिला नाही. हे 13 या 60 मध्ये मिसळून त्या ठिकाणी ऍड झाले. आता वरची संख्या जर तुम्ही पाहिली तर ती मोठी आहे, खालची संख्या लहान आहे. म्हणजेच आपल्याला वजाबाकी करण्यासाठी जे पाहिजे होतं ते या ठिकाणी निघतंय. आता पुढे पहा, 5च्या वर असलेली संख्या 3 लहान आहे. हे 3 या 7 कडून एक हातचा घेतील, इथं होतील 13, इथं राहतील 6. 13 मधून 5 गेले, किंवा मी मुलांना सांगितलंय की 5च्या पुढे 13 येईपर्यंत तुम्ही बोट मोजा. जेवढी बोट येतील ते तुमचं उत्तर असतंय. बघा, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 8 बोट येतात म्हणून इथं 8 लिहायचं. 4च्या पुढे 6 येईपर्यंत मोजलं तर 5, 6 येतात म्हणजे 2 आले. म्हणजे मिनिटं आली 28.
आता तासांचं पहा. तासांच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर वर असलेली संख्या 8 आहे. 4च्या पुढे 8 येईपर्यंत तुम्ही बोटं मोजली तर उत्तर येतं 4. शून्यातून शून्य गेले 0. म्हणजेच 9 तास 13 मिनिटांमधून जर तुम्ही 4 तास 45 मिनिटं कट केले तर तुमचं उत्तर येतं 4 तास 28 मिनिटे. एवढं सगळ्यांना समजलंय का? श्रीराज श्रीराज तुमच्या मोबाईलचा श्रीराज तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. एकतर मोबाईल मधली मेमरी कमी करा, नसेल तर ते गुगल मीट अपडेट करा. त्याच्यामुळे बाकी सगळ्यांना दिसतंय श्रीराज. शिवमला सुद्धा दिसतंय. ते काय शिवम पण आहे की. तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम दिसतोय काहीतरी. बर, आता जी नवीन मुलं होती, संकेत, सार्थक, श्रद्धा, आस्था, त्यानंतर अभिराज, त्यानंतर ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, सार्थक, शौर्या इजगर, या सगळ्यांना मग हा भाग समजला का? नाही, प्रथमेश होता की पहिल्यापासून. बाकीच्यांना हे समजलं का? हा, जुन्या मुलांना तर हा भाग गेल्या वर्षीच 2 वेळा झालाय. त्याच्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम येण्याचा विषय नाही. तरी काही समजलं नसेल तर मला पुन्हा एकदा सांगा, मी पुढे जातो. समजलंय सगळ्यांना? ठीक आहे. आता नीट ऐका. आता मी काय सांगतोय पहा. आता हे जे आहे हे आपल्याला वापरावं लागतं पुढे लेखी गणितात किंवा तुम्हाला दिलेल्या गणितात. आता मी जरा थोडस हा टॉपिक पण बाजूला ठेवतो. आता आपण शिकणार आहे 12 ताशी घड्याळ आणि 24 ताशी घड्याळ. नीट लक्षात घ्या. एक दिवस एक दिवस जो असतो तो एक दिवस जो असतो तो पूर्ण 24 तासांचा असतो. पण प्रॉब्लेम असा आहे पहा, घड्याळामध्ये तर 12च अंक असतात. मग पहा, नीट लक्षात घ्या. आपला दिवस जो आहे तो दिवस लिहायचा असेल तेव्हा मी सांगेन. सगळ्या गोष्टी नुसत्या लिहायचं लिहायचं करू नका. समजून घ्या. सगळं नुसतं लिहितच बसू नका. समोर बोर्डकडे लक्ष द्या. आपलं काय होतंय, बोर्डकडे लक्ष कमी, लिहिण्याकडे लक्ष जास्त. मी जेव्हा लिहा म्हणेल तेव्हा लिहा. आता बोर्डकडे लक्ष द्या. समजून घ्या. समजलं तर 100 गणितं सोडवता येतात. समजलं नाही तर एक सुद्धा गणित समजणार नाही आणि एकही सोडवता येणार नाही. त्यामुळं बोर्डकडे लक्ष द्या. संकेत सार्थक कोण आहे शेजारी? गोंधळ घालू नका. नीट बसा आणि व्हिडिओ चालू ठेवा सगळ्यांनी, म्हणजे मला लक्ष ठेवता येतं तुमचं लक्ष आहे का नाही ते. व्हिडिओ कुणी बंद करायचं नाही अजिबात. नाहीतर आता घरच्यांना एक फटका लागायला सांगणार आहे मी, व्हिडिओ जर बंद केले तर. अजिबात व्हिडिओ कुणी बंद करायचा नाही. आता सगळे जुने झालेले आहेत, सगळे रुळलेले आहेत. सारखं एकच गोष्ट सांगायची वेळ आणायची नाही. व्हिडिओ चालू करा, व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ एकदा चालू केला की पुन्हा बंद करायचं नाही. बर, सारखं तुमच्यावर कुणी लक्ष ठेवत बसायचं घरच्यांनी, चालू करताय का बंद करताय. घरचे इकडे तिकडे गेले की लगेच बंद करून टाकतात. आणि मी शिकवण्याच्या ह्याच्यात असतो, सारखं सांगत बसायला मलाही कंटाळा येतो. व्हिडिओ अजिबात बंद करायचा नाही, फक्त आवाज चालू बंद जेव्हा सांगेल तेव्हा चालू बंद करायचा. म्हणजे मला लक्ष आहे की नाही व्यवस्थित पाहता येतं. बर, आता बघा मी काय सांगतोय. घड्याळामध्ये संख्या आहेत 12. याचा अर्थ दिवस 12च तासांचा असतो असं नाही. दिवस 24च तासांचा असतो. घड्याळामध्ये जरी 12 अंक असले तरी 24 ताशी घड्याळानुसार कसं आणि 12 ताशी घड्याळानुसार कसं वेळ मोजायची ते आपण पाहणार आहे. नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण पाहणार आहे 12 ताशी घड्याळ. नीट लक्षात घ्या. हे मी तुम्हाला वेगवेगळं शिकवतो आणि नंतर आपण मग हे दोन्ही पण एकमेकांना कसं जोडायचं ते पाहू. अगोदर 12 ताशी घड्याळ बघा. घड्याळामध्ये 12 तासच असल्यामुळे
12 ताशी घड्याळानुसार आपल्याला वेळ सांगत असताना ती वेळ रात्र, पहाट लिहू नका, मी सांगेल तेव्हा लिहा. समजून घ्या. सकाळ, दुपार, सायंकाळ अशा पद्धतीने आपल्याला शब्द वापरून 12 ताशी घड्याळामधली वेळ सांगावी लागते. म्हणजेच जेव्हा तुम्ही 12 ताशी घड्याळ सांगत असता, तेव्हा नुसते तुम्ही 1 वाजले म्हणलं, तर आपल्याला काहीही समजत नाही. कारण 12 ताशी घड्याळानुसार 1 हा दिवसभरात 2 वेळा वाजत असतो. तो कधी-कधी वाजतो तो मी नंतर सांगतो तुम्हाला. पण प्रत्येकच अंक तुम्ही जर म्हटले नुसतं, की मी 2 वाजता घरी आलो. या नुसत्या 2 वाजता घरी आलो या शब्दावरून आपल्याला काहीही समजत नाही. कारण नेमकं आपण रात्रीच्या 2 वाजता आलो, की दुपारच्या 2 वाजता आलो, याचा आपल्याला काहीही बोध होत नाही. मी जर म्हटलो, मी 9 वाजता आलो, तर आपल्याला या नुसत्या 9 वाजतावरून सुद्धा आपल्याला काहीही बोध होत नाही. कारण आपल्याला हे समजत नाही, की सांगणारी व्यक्ती सकाळी 9 वाजता आली, की रात्री 9 वाजता आली. म्हणजेच जेव्हा तुम्ही 12 ताशी घड्याळ वापरत असता किंवा 12 ताशी घड्याळातली वेळ सांगत असता, तेव्हा तुम्हाला परफेक्ट वेळ सांगण्यासाठी त्या ठिकाणी रात्रीचे, पहाटेचे, सकाळचे, दुपारचे, सायंकाळचे कितीचे 5 वाजले, कितीचे 2 वाजले, कितीचे 1 वाजले, कितीचे 12 वाजले हे सांगितल्याशिवाय परफेक्ट वेळ कळत नाही. आता लिहा. 12 ताशी घड्याळानुसार वेळ सांगत असताना लिहून घ्या. 12 ताशी घड्याळातील वेळ सांगत असताना 12 ताशी घड्याळातील वेळ सांगताना आपल्याला रात्रीचे, पहाटेचे, सकाळचे, दुपारचे, सायंकाळचे असे शब्द वापरू असे शब्द वापरावे लागतात. 12 ताशी घड्याळातील वेळ सांगताना आपल्याला रात्रीचे, पहाटेचे, सकाळचे, दुपारचे, सायंकाळचे इतक्या शब्दांचा वापर करून 12 ताशी घड्याळ सांगावं लागतं. त्याशिवाय आपल्याला 12 ताशी घड्याळातली वेळ परफेक्ट सांगता येत नाही. हे पहिलं समजून घ्या. झालं? विश्व वाचा. शाबास, शाबास. आता 24 ताशी घड्याळात मग वेळ कशी सांगतात ते आपण नंतर बघू. आता सध्या फक्त 12 हॉवर्स म्हणजेच तुमच्या घरामध्ये, तुमच्या हातामध्ये असलेलं जे घड्याळ आहे, त्या घड्याळातली वेळ सांगणं म्हणजेच 12 ताशी घड्याळातली वेळ सांगणं असतं.
तुमच्या घरामध्ये मोठं घड्याळ असेल का? एक मोठं घड्याळ प्रत्येकाच्या घरामध्ये असतच, असतं ना? असतं की नाही? मग आता त्या घड्याळातली वेळ सांगत असताना तुम्ही जर पाहिलं, तर ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये तसं मोठं घड्याळ असतं, त्या घड्याळात 12च अंक असतात. पण आपल्याला 24 ताशी घड्याळातली वेळ सांगायची आहे. म्हणून नाही, नाही, सॉरी, 24 ताशी घड्याळातली वेळ नाही सांगायची. आपल्याला 24 तास, आपल्याला एक दिवसातली म्हणजे 24 तास आपल्याला सांगायचे असतात, पण ते सांगायचे असतात 12 ताशी घड्याळात. मग ते सांगायचे कसे? तर आता मी एक एक सुरू करतो. पहा कसे लिहायचे. पहा, हे पण लिहून घ्या. दिवस नेहमी, दिवस नका म्हणून, नवीन दिवस हा नेहमी रात्रीचे 12 वाजता सुरू होतो. नवीन दिवस हा नेहमी रात्रीचे 12 वाजता सुरू होतो. म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर आज शनिवार आहे. आजचा शनिवार सुरू कधी झालाय? तर आता होऊन गेलेली जी रात्र होती मागची, त्या मागच्या रात्रीतले जेव्हा 12 वाजले तेव्हा शनिवार सुरू झाला. मग 1 वाजले रात्रीचे, मग नंतर 2 वाजले, मग 3 वाजले, 4 वाजले, पहाटे 5 वाजता मम्मी उठते. पुन्हा 6 वाजता तुम्ही शाळेत गेले, 7 वाजता, 8 वाजता सकाळचे, सकाळी 9, सकाळी 10, सकाळी 11, सकाळी 11 नंतर तुम्ही मध्यरात मध्य मध्यान्नीचे 12 म्हणजेच बरोबर 12 वाजले म्हणजे दिवस अर्ध्यावर आला. त्यालाच आपण म्हणतो दुपारचे 12. पुन्हा मग इथून पुढे शब्द आपण वापरतो दुपारचा 1, दुपारचे 2, दुपारचे 3. पण लक्षात घ्या, वार मात्र आहे शनिवारच. दुपारी 12 वाजले म्हणून दिवस बदलत नाही, तर दिवस निम्म्यावर येतो. म्हणूनच निम्म्यावर आलेल्या दिवसालाच आपण शब्द वापरतो मध्यान्ह. हा शब्द फार महत्वाचा आहे, मध्यान्ह. कारण 24 ताशी घड्याळामध्ये या शब्दाला फार महत्व आहे. शौर्या इजगज, बोर्डकडे लक्ष द्या. समृद्धी, बोर्डकडे लक्ष द्या. काही लिहू नका, तुम्हाला लिहायला मी सांगितल्यावरच लिहित जावा, अन्यथा बोर्डकडे लक्ष देत जा. तर बघा, दुपारचा इथून पुढं अगोदरचा जो एक त्याच दिवसातला झाला होता, तो अगोदरचा एक रात्रीचा एक होता. आणि हो, करतोय. आणि त्याच दिवसातला एक पुन्हा एकदा वाजला, त्या पुढच्या एकला मात्र आपण म्हणतो दुपारी एक, दुपारी दोन, दुपारी तीन, दुपारी चार. आता इथून पुढे दुपारी 4 नंतर आपण शब्द वापरला पाहिजे सायंकाळी 5. शब्द काय वापरला पाहिजे? सायंकाळी 5. हे मी तुम्हाला, आता जी मुलं पहिलीला होती, उदाहरणार्थ अर्णव होता, गणेश रासकर होता, सत्यजित होते, यांना मी सांगितलं होतं. पहिलीतला इंग्रजीतला टॉपिक गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं की गुड मॉर्निंग कधी ते किती ते किती म्हणायचं, गुड आफ्टरनून किती ते किती म्हणायचं, गुड इव्हनिंग किती ते किती म्हणायचं. तर बघा, जेव्हा 5 वाजतात त्याच दिवसातले, त्या 5ला मात्र आता म्हणायचं एक पहाटेचा 5 होऊन गेला. आता दुसरा 5 जेव्हा येतो, जो दुपार नंतर येतो, त्या दुपारच्या 5 पासून, दुपार नंतर येणाऱ्या 5 पासून 7 पर्यंतचे जे जे टाइम होतात त्याला म्हणायचं सायंकाळ, इव्हिनिंग शब्द येतो.
नीट लक्षात घ्या. रात्र वेगळी आणि इव्हिनिंग वेगळं. जसं की पहाट वेगळी आणि सकाळ वेगळी. तुम्ही जर नीट पाहिलं तर पहाटेच्या वेळी दिवस उजाडायला सुरुवात झालेली असते, पण सूर्य उगवलेला नसतो. अगदी त्याच पद्धतीने सायंकाळची वेळ अशी असते, की सूर्य मावळलेला असतो, पण तरी सुद्धा थोडासा प्रकाश दिसत असतो. आता सुद्धा तुम्ही बाहेर जर खिडकीतून डोकावलं, तर तुम्हाला थोडासा प्रकाश दिसतोय, पण आकाशात सूर्य नाही कुठेही दिसत. याच वेळेला म्हणतात सांज वेळ, पण आपण म्हणतो सायंकाळ. मग जनरली या ठिकाणी 5 जे आहेत, जे दुपार नंतर येतात, त्याला म्हणायचं असतं इव्हनिंग. म्हणजे सायंकाळचे 5, सायंकाळचे 6, सायंकाळचे 7, सायंकाळचे 8. 8 पर्यंत. आता 8च्या पुढे तुम्ही जसं-जसं जाल तसं रात्र शब्द वापरायचा. रात्रीचे 9, रात्रीचे 10, रात्रीचे 11 आणि रात्रीचे 11 वाजून 59 मिनिटांपर्यंतच तो शनिवार सुरू राहतो. आता थोड्या वेळाने रात्रीचे 11 वाजून 59 मिनिटं 2-4 तासानं जेव्हा होतील, तेव्हा आजचा शनिवार संपेल आणि 12 वाजले रात्रीचे, की रविवार सुरू होईल. तुम्हाला हे कळलं? मी काय बोललोय ते? नाही. मोबाईल मधलं घड्याळ तुम्हाला 2 पद्धतीने लावता येतं. 24 ताशी घड्याळांप्रमाणे पण लावता येतं आणि 12 ताशी घड्याळाप्रमाणे पण लावता येतं. ते मी सांगतो नंतर. ते मी नंतर सांगतो तुम्हाला. 2 मिनिट इकडे लक्ष द्या. हे सध्या हां, बोला. आमच्या इथं एकदा 12 वाजल्यावर काय झालं? चोर आले. बरं, बरं, बरं. ठीक आहे. तर हां? काय? हां, पहाटेच्या अगोदर पण उषःक काल असतो. ते उषःक काल, पहाट समानार्थी शब्द आहेत. बरं, पहाटेलाच उषःक काल म्हणायचं. तर बघा आता, या ठिकाणी मी तुम्हाला आता 12 ताशी घड्याळाचे वेळ लिहून देतो. नीट लक्षात घ्या. पुन्हा हे आपल्याला 24 ताशी घड्याळाबरोबर रिलेट करायचंय. तर बघा, रात्रीचे 12 या या रात्रीच्या 12 पासून दिवस सुरू होतो. लिहून घ्या. त्यानंतर रात्रीच्या 12 नंतरचा शब्द आहे रात्रीचे 1, रात्री 2, रात्रीचे 3, पहाटेचे 4, पहाटे 5, आता इथून पुढे सुरू होतंय सकाळी 6. शब्द वापरायचा सकाळी 6. तुम्ही एकाखाली एक लिहा. सकाळी 7. तुम्ही म्हणाले एवढं मी लिहून का देतोय? तुम्हाला त्याची कारणं पुढे सापडतील. मी इतकं डिटेल का देतोय? माझा अनुभव असा आहे, की बऱ्याच जणांना हे घड्याळ नीट समजतच नाहीत. कितीही लिहून द्या, कितीही व्यवस्थित समजून सांगा. याच्यावरची जेव्हा गणितं 5वीत स्कॉलरशिपला नवोदयला येतात, तेव्हा मुलं 100% गडबडतात. त्याचं कारण असं आहे, सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे. आम्हाला येतंय, आम्हाला येतंय, आम्हाला येतंय, आम्हाला येतंय. असं करतात म्हणूनच साध्या-साध्या चुका करून बसतात. म्हणून मी यावेळेस डिटेल द्यायचं ठरवलंय. सकाळी 8 पहा दिवस तोच आहे, नीट लक्षात घ्या. सकाळी 9 तुम्ही थोडं डोळ्यासमोर चित्र आणा.
सकाळी 9, पुढे आहे सकाळी 10, सकाळी 11. हा बोला. कुठे 17 आहे? नाही अर्णव, ते सकाळी 7 आहे. 6 नंतर 7. पुढे सकाळी 11, सकाळी 11. आता इथून पुढे सकाळी 11. बघा आता सकाळ कधीपर्यंत म्हणायची, तर 11 वाजून 59 मिनिट. नीट लक्षात घ्या. सकाळ कधीपर्यंत म्हणायची, तर सकाळ 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत सकाळच म्हणायची. एकदा तो काटा, मिनिट काटा 59 वरून पुन्हा 60 वर म्हणजेच 12 वर आला, सुरू होते 12. याला म्हणायचं दुपारी 12. इथून पुढे 5 वाजेपर्यंत म्हणजे 4 वाजून 59 मिनिटांपर्यंत दुपारच म्हणायची. मग बघा दुपारी 1 आस्था, कंटाळा करू नका, बोर्डकडे लक्ष द्या. दुपारी 1, दुपारी 2. आपल्याला फक्त 1 तास तासाला बसायचंय, कंटाळा करू नका. दुपारी 12, दुपारी 1, दुपारी 2 आस्था लिहायला सांगितलंय. होय करतोय की. का हो, काय झालं तेजस्वी? तुम्ही एक काम करा तेजस्वी, मम्मीला सांगा नाही तर पप्पांना सांगा नंतर. त्यातलं ते पहिलं तर गुगल मीट अपडेट करा आणि थोडी मेमरी कमी करा त्यातली. हा, ते सत्यजितचं पण तसंच होत होतं. ते तसं करा जरा, म्हणजे तुम्हाला मग ते दिसेल व्यवस्थित. हा, काल पण काल काय नेटवर्क जाम असेल, आज दिसायला पाहिजे. पण आता गणेश तिथलाच आहे, गणेश माळशिरस मध्येच आहे. गणेशला दिसतंय म्हटल्यावर रेंजचा पण प्रॉब्लेम नाही काय. ठीक आहे. तर दुपारी 12 झालं का इथपर्यंत? बघा अजूनही दिवस संपलेला नाही. या ठिकाणी दिवसाचे 12 तास झाले, सॉरी इथं 12 तास झाले, म्हणजे दिवस अर्ध्यात आला. अर्धा दिवस संपलेला असतो इथं. आता इथून पुढे आपल्याला शब्द वापरावा लागतो दुपारी 1, दुपारी 2. कारण पहा त्या दिवसामध्ये रात्रीचे पण 1 वाजलेले असतात आणि त्या दिवसामध्ये पुन्हा दुपारचे पण 1 वाजतात. त्यामुळे आपल्याला शब्द आता वापरावे लागतात दुपारी 1, दुपारी 2. पुढचा शब्द वापरायचा दुपारी 3. त्यानंतर पुढचा शब्द वापरायचा आपण दुपारी 4. आता दुपारी 4 वाजून 59 मिनिटापर्यंत तुम्ही दुपारच म्हणायची, नीट लक्षात घ्या. गुड आफ्टरनूनच म्हणायचं. जेव्हा 5 वाजतात तेव्हा शब्द आता पुन्हा चेंज होतो. शब्द वापरायचा सायंकाळी 5, सायंकाळचे 5, सायंकाळी 6, सायंकाळी 7. आता इथून पुढे 7 वाजून 59 मिनिटांपर्यंत पण तुम्ही शब्द वापरू शकता सायंकाळच. इथून पुढे पुन्हा आणखी चेंज होतो शब्द, तो होतो रात्रीचे 8. पहा एक सकाळचे 8 होऊन गेलेत. पुन्हा 8 जेव्हा वाजतात 12 ताशी घड्याळात, तेव्हा शब्द वापरावा लागतो रात्रीचे 8, रात्रीचे 9, रात्रीचे 10, रात्रीचे 11 आणि रात्रीचे 12 आता वाजणार नाहीत. 11 वाजून 59 मिनिटांपर्यंतच तो दिवस सुरू राहतो. जेव्हा रात्रीचे 12 वाजतील तेव्हा दिवस बदललेला असेल. म्हणजे हा बोला. काय?
बोला. बोला अर्णव. हा, बरोबर. व्हेरी गुड अर्णव, शाबास. असं तुम्हाला जे अनुभव येतात त्याच्याशी हे कोरिलेटेड करायचं, म्हणजे विसरत नाही. आपण आता कधी आलो, तर रात्रीचे 1 वाजता आलो, म्हणजे दुसऱ्या दिवशी आलो. म्हणजे समजा तुम्ही गुरुवारी, बघा, रात्रीच्या 10 वाजता गेलेला असाल आणि तुम्ही जर आले रात्रीच्या 1 वाजता, मग रात्रीच्या 10 वाजता जर वार गुरुवार असेल, तर आता रात्रीच्या 1 वाजता आले म्हणजे तुम्ही कोणत्या वारावर आले, तर शुक्रवारला आले. समजलं? हा, ओके. मग माझ्या अंदाजे एवढा भाग तुम्हाला समजलेला असावा. ओके. ठीक आहे. आता नीट ऐका. ऐका 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 ऐका, गडबड करू नका. आता आता मी काय सांगतोय पहा. तुम्हाला आता हेच घड्याळ मी 24 ताशी घड्याळानुसार सांगणार आहे. बघा आता. आता आपण पाहणार आहे 24 ताशी घड्याळ. आता 24 तास लिहू नका, थांबा. मी कधी लिहायचं सांगतो तुम्हाला. अगोदर समजून घ्या. बघा, हा माझ्या दृष्टीनं फार महत्वाचा टॉपिक आहे. तुम्ही गडबड करू नका. आपण एकदम निवांत घेऊ. कारण हे पुढे तुम्हाला नवोदयला आणि स्कॉलरशिपला येतंय. तिथं 12 ताशी घड्याळ, 24 ताशी घड्याळ तुम्ही जर आत्ताच व्यवस्थित शिकून घेतलं, तर माझा पुढे शिकवण्याचा त्रास कमी होईल. त्रास कमी होईल म्हणण्यापेक्षा तुम्हाला ते जास्तीचं त्रासाचं नाही काय, तुम्हाला जास्त ते लवकर समजेल. जेवढं तुम्हाला लवकर समजेल, तेवढा तुमचा वेळ दुसऱ्या टॉपिकसाठी तुम्हाला जास्त वेळ देता येईल. तर बघा आता काय सांगतोय. हा. हा, शाबास. व्हेरी गुड. बरोबर. आता नीट ऐका. पहिली गोष्ट, समृद्धी तुमचं लक्षण आहे हा. समृद्धी सार्थक. कोण आहे माग सार्थक? समृद्धी लक्षण आहे. तास झाल्यावर, इतकं इमर्जन्सी असेल तर तास झाल्यावर बडबड करा. काय इमर्जन्सी असणार आहे रे इतकं तुम्हाला? हा, बोलू नका कुणालाही. इकडे बोर्डकडे लक्ष द्या. फार महत्वाचा टॉपिक आहे हा. बघा आता. आता 24 ताशी घड्याळामध्ये जसं पहाटे, 12 ताशी घड्याळात आपण जे शब्द वापरले, अभिराज बोर्डकडे लक्ष द्या. 12 ताशी घड्याळात जसं आपण शब्द वापरले, सकाळी, दुपारी, रात्री, सायंकाळ, ही असली काहीही शब्दांची रचना या 24 ताशी घड्याळामध्ये वापरण्याची गरज नाही. यामध्ये फक्त तुम्हाला 2च शब्द वापरावे लागतात. एक आहे मध्यान्ह पूर्व आणि मध्यान्होत्तर. पहा, हे मध्यान्ह पूर्व आणि मध्यान्होत्तर हे खरं तर 12 ताशी घड्याळाचं आहे. या 24 ताशी घड्याळात हे सुद्धा शब्द वापरायची काहीही गरज नाही. याच्यात खरं तर कोणत्याही प्रकारचे शब्द न वापरता डिरेक्टली 0 टू 23.59 पर्यंतचे अंक वापरावे लागतात. आता लक्षात घ्या. यातला शून्य म्हणजे काय, तर यातला शून्य म्हणजे, बघा आता मी इकडं 24 ताशी घड्याळ सांगतोय आणि आता याच्या बरोबरीनं याला जोडून 12 ताशी घड्याळ सांगतोय. आता वहीचे 2 भाग करा. वहीचे 2 भाग करा. डाव्या बाजूला 24 ताशी घड्याळ लिहिलं की उजव्या बाजूला 12 ताशी घड्याळ. डाव्या बाजूला 24 ताशी घड्याळ लिहिलं की उजव्या बाजूला लगेच 12 ताशी घड्याळानुसार तीच वेळ काय आहे ते लिहायचं. मग बघा आता, 24 ताशी घड्याळानुसार 0 म्हणजेच 12 ताशी घड्याळानुसार रात्रीचे 12. लिहित चला आता. 24 ताशी घड्याळानुसार एक, हा मिनिटांचा काही विषय नाही, फक्त तासांचा आहे. 24 ताशी घड्याळानुसार एक म्हणजे 12 ताशी घड्याळानुसार तीच वेळ असते, रात्रीचे 1.
24 ताशी घड्याळानुसार 2 म्हणजे 12 ताशी घड्याळानुसार तिलाच म्हणतात रात्रीचे 2. 24 ताशी घड्याळानुसार नुसते 3 बघा, काही वापरावं लागत नाही 24 ताशी घड्याळाला. नुसते 3 म्हणजे तेच 12 ताशी घड्याळानुसार असतात रात्रीची 3. 24 ताशी घड्याळानुसार 4. मग बघा आता, तुम्ही घड्याळ जर 24 ताशी वापरत असाल आणि नुसते 4 म्हणले तर इथं काही कन्फ्युजन नाही की सकाळचे 4 का रात्रीचे 4 का काय, काय नाही. ते घड्याळ जर 24 ताशी असेल तर 4 म्हणजेच डायरेक्ट सकाळचेच, म्हणजे पहाटेचे 4 हे लक्षात घ्या. नुसते 4 म्हणजे पहाटेची 4. हे रात्र, पहाटे, सायंकाळ, सकाळ, दुपार हे शब्द 12 ताशी घड्याळात वापरावे लागतात. 24 ताशी घड्याळात ही असली काही भानगड नाही. तुम्ही आता खाली खाली लिहित चला. पुसू हे. आस्था तुम्ही लिहित नाही हा आस्था. लिहितायत. ओके. ओके, पुढचं घ्या. तुमचा तो चार्ट असाच खाली खाली कंटिन्यू करा. बघा, 24 ताशी घड्याळानुसार 5 म्हणजे 12 ताशी घड्याळानुसार होणार पहाटेचे 5. 24 ताशी घड्याळानुसार 6 म्हणजे सकाळी 6. 24 ताशी घड्याळानुसार 7 म्हणजे सकाळी 7. 24 ताशी घड्याळानुसार 8 म्हणजे सकाळी 8. लेफ्टून जॉईन व्हा. 24 ताशी घड्याळानुसार 9 म्हणजे सकाळी 9. 24 ताशी घड्याळानुसार 10 म्हणजे सकाळी 10. 24 24 ताशी घड्याळानुसार 11 म्हणजे सकाळी 11. काय झालं हर्ष? नाही, मग ते काय तोच प्रॉब्लेम आहे हो. तेच मोबाईल भरला ना की तसा प्रॉब्लेम होतो. बाकीच्यांना दिसतीये का रे? तर बघा, नुसते 5 म्हणजे पहाटेचे 5, 6 म्हणजे सकाळचे 6, 7 म्हणजे सकाळी 7, 8 म्हणजे सकाळी 8, नुसते 9 म्हणजे सकाळी 9, नुसते 10 म्हणजे सकाळी 10, नुसते 11 म्हणजे सकाळी 11. आता याच्या पुढे पहा. झालं? पहा, नुसते 12 24 ताशी घड्याळानुसार नुसते 12 म्हणजेच याला शब्द वापरतात सॉरी दुपारी 12. आता इथून पुढे नीट लक्षात घ्या. इथून पुढे 24 ताशी घड्याळानुसार 1 नाही म्हणायचं, इथं 13 म्हणायचं. खरं सांगायचं तर घड्याळामध्ये 13 वाजत नाही, परंतु हे 13 म्हणजेच दुपारचा 1 असतो, लक्षात घ्या. दुपारी 1 म्हणजेच आपण त्याला म्हणायचं 13. दुपारी 2 म्हणजेच त्याला आपण म्हणतो 14. दुपारी 3 म्हणजेच शब्द वापरायचा 15. 16 म्हणजेच दुपारची 4. 17 म्हणजेच दुपारी 5.
लिहून घ्या. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला शब्द वापरला जाईल 13 वाजून 5 मिनिटे, तर लक्षात घ्यायचं दुपारचा 1 वाजून 5 मिनिटं झाले. जेव्हा जेव्हा तुम्हाला शब्द वापरला जाईल की मी 15 वाजून 15 मिनिटांनी घरी आलो, याचा अर्थ समजून घ्यायचं दुपारी अरे सॉरी, हा सॉरी सॉरी, हा लिहा. बरोबर आहे तुमचं. सायंकाळी 5 लिहा. जेव्हा जेव्हा शब्द वापरला जाईल मी 16 वाजून 33 मिनिटांनी आलो, याचा अर्थ समजून घ्यायचा दुपारी 4 वाजून 33 मिनिटांनी घरी आलो. चला पुढे घ्या. 24 तासी घड्याळानुसार 18 म्हणजेच सायंकाळचे 6. 19 म्हणजेच सायंकाळी 7. 20 म्हणजेच रात्रीचे 8. 21 म्हणजेच रात्रीचे 9. 22 म्हणजेच रात्रीचे 10. आणि 23 म्हणजेच रात्रीचे 11. आता तुम्ही म्हणाले याच्यात तर कुठे 24 आलंच नाही, तर नीट लक्षात घ्या. 24 झाले की दुसरा दिवस सुरू होतो. जसं 59 मिनिटांपर्यंतच मिनिटं होतात, 60 झाले की तास वाढतोय. तसंच 23 वाजून 59 मिनिटांपर्यंत तो दिवस सुरू राहतो. ते 24 होतच नाही. 24 झाले की डायरेक्ट दुसरा दिवस सुरू होतो. समजलं सगळ्यांना? आणि म्हणूनच 24 न होता पुढचा दिवस काउंट करताना 24 ताशी घड्याळानुसार आपण 0 पकडतो. 0 म्हणजेच रात्रीचे 12. अर्णव नीट बसा. आता एवढं समजलं का? हा आता नीट ऐका. हा आता याच्यात आणखी एक शब्द आहे पहा. मध्यान्ह पूर्व आणि मध्यान्होत्तर. हे कशासाठी शब्द आहेत नीट लक्षात घ्या. मध्यान्ह म्हणजेच दुपारचे 12. ऐका आता मी काय म्हणतोय. मध्यान्ह म्हणजेच दुपारचे 12. आता हे मध्यान्ह पूर्व, मध्यान्ह आणि मध्यान्होत्तर हे शब्द कशासाठी वापरले जात आहेत, तर 12 ताशी घड्याळासाठीच. म्हणजेच तुम्ही जर पाहिलं तर आपल्या दृष्टीनं किचकट कोणता भाग आहे, तर 12 ताशी घड्याळ. 24 ताशी घड्याळामध्ये फारसं काहीही अडचण नाही. 12 ताशी घड्याळात पहिलं तर आपल्याला सायंकाळ, दुपार, रात्र, पहाट असे शब्द वापरावे लागतात, किंवा मध्यान्ह पूर्व किंवा मध्यान्होत्तर असे शब्द वापरावे लागतात. नीट लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा रात्रीचा बघा, आता रात्रीचे 12 म्हणता, यालाच 12 बघा, आता रात्रीचे 12 यालाच 12 ताशी घड्याळ हा घ्यायचंय. पण अगोदर समजून घ्या. बघा, 12 ताशी घड्याळानुसार रात्रीच्या 12 वाजता नवीन दिवस सुरू होतो. रात्रीचे 12. बघा आता मी काय सांगतोय. बघा आता दिवस इथं सुरू झाला रात्रीच्या 12 वाजता. लिहू नका, 2 मिनिट इकडे लक्ष द्या मी काय म्हणतोय. रात्रीच्या 12 वाजता दिवस सुरू झाला. रात्रीचा 1 वाजला, रात्रीचे 2 वाजले, रात्रीचे 3 वाजले, पहाटेचे 4 वाजले, पहाटेचे 5 वाजले, सकाळी 6 वाजले, सकाळी 7 वाजले, सकाळचे 8 झाले, सकाळचे 9 झाले, सकाळचे 10 झाले, सकाळचे 11 झाले आणि दुपारी 12 वाजले. इथं काय झालं रे, मध्यान्ह या शब्दाचाच मुळात अर्थ होतो. नाही 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 नाही, थांबा जरा. अर्थ. हा शाबास. मध्यान्ह या शब्दाचाच मुळात अर्थ होतो की दिवस अर्धा झाला. बघा,
या रात्रीच्या 12 पासून दुपारच्या 12 पर्यंत तुम्ही जर पाहिलं तर दिवस अर्धा झाला. म्हणून दुपारचे 12 ज्याला जेव्हा होतात त्याला आपण शब्द वापरतो मध्यान्ह झाली. मध्यान्ह झाली तर मग त्याच्या अगोदर जेवढे काही वाजलेत, रात्रीचा 12, रात्रीचा 1, रात्रीचा 2, रात्रीचे 3, पहाटेचे 4, पहाटेचे 5, सकाळचे 6 ते 11, हे सगळे म्हणायचं मध्यान्ह पूर्व. पूर्व या शब्दाचा अर्थ होतो अगोदर. सकाळच्या नाही अर्णव, सकाळच्या नाही अर्णव, 2 मिनिट चुकीचं सांगू नका, थांबा. चुकीचं ट्रेस करू नका मेंदूला. सकाळच्या नाही, मध्यान्हाच्या अगोदर, म्हणजेच दुपारी 12च्या अगोदरचा जो काळ आहे त्याला म्हणायचं मध्यान्ह पूर्व. आणि या दुपारच्या 12च्या नंतरचा जो काळ आहे त्याला म्हणायचं मध्यान्होत्तर. मध्यान्होत्तर म्हणजेच नंतर. मग पहिल्यांदा शब्द नीट लक्षात घ्या. मध्यान्ह. बरोबर, शाबास अर्णव, लिहून घ्या. हो मग. शौर्या भुजबळ, समजलं का? मग आता किती समजलंय बघू आपण, मी एकेकाला विचारतो. बघा, घड्याळ दोनच, पण 12 ताशी घड्याळ दोन प्रकारे सांगितलं जातं. एक मध्यान्ह, मध्यान्ह पूर्व, मध्यान्होत्तर अशा शब्दांच्या द्वारे, किंवा रात्री, सकाळी, पहाटे, दुपारी असे शब्द वापरू. पण 24 ताशी घड्याळात मात्र असा कोणताही शब्द येत नाही. ते डिरेक्टली तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 असं 23 पर्यंत अंक वापरून सांगता येतं. अर्णव, काय झाले पायाला? अर्णव, काय झालंय पायाला? आत्ता लागलंय का? मग बोर्डकडे लक्ष द्या. बर, मग मला वाटतंय आता हे बऱ्यापैकी समजलेलं असावं. आता मी काय सांगतोय आणि काय शब्द वापरतोय ते ऐकून आणि वही समोर ठेवून मला 24 ताशी घड्याळात किती वाजलेले असतील. पहिल्यांदा आपण 12 ताशी घड्याळच बघू. बघा आता, 24 ताशी घड्याळ नंतर घेऊ. हे आता 3 गोष्टी एकत्र करायच्यात आपल्याला. पण पहिल्यांदा आपण 12 ताशी घड्याळ बघू. चला, अर्णव सांगतील पहिल्यांदा. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं, पेन वही ठेवून द्या. आता फक्त लक्ष द्या, ऐका नुसतं आता, आणि व्हिडिओ चालू ठेवा. म्हणजे तुमचं लक्ष आहे का नाही मला बघता येतंय. मी ज्याला विचारतोय त्यांनी सांगायचं, बाकीच्यांनी फक्त ऐकायचं. काय विचारतोय तेही ऐकायचं आणि काय मुलं सांगतायत तेही ऐकायचं. अर्णव, तुम्ही सांगा आता. मला सांग. बघा, 12 ताशी घड्याळ सांगायचं, 24 ताशी घड्याळ सांगायचं नाही, 12 ताशीच सांगायचं. मला सांगा अर्णव, मध्यान्ह पूर्व 3 सांगा 12 ताशी. शाबास, व्हेरी गुड. बघा, कळलं का तुम्हाला? व्हेरी गुड. गणेश बर्गे, तुम्ही सांगा आता. मध्यान्होत्तर 2. शाबास, व्हेरी गुड. आता आस्था सांगा. मध्यान्हीचे 12.
शाबास, व्हेरी गुड. लवकर समजलं बरं का. हे मुलांना लवकर समजत नाही. छान सांगितलं. आतापर्यंत जेवढ्यांनी सांगितलं न चुकता आणि पटकन सांगितलं. आता श्रद्धा, तुम्ही सांगा. फक्त सांगायचंय. तुम्ही वही समोर ठेवून सांगितलं तरी हरकत नाही. हा, श्रद्धा सांगतील आता. श्रद्धा सांगताय? हा, तुम्ही सांगा आता. रा हा, तुम्ही सांगा आता. सकाळचे 8. कोण आहे रे? बर, श्रद्धा तुम्हाला समजलं नाही बहुतेक मी काय प्रश्न, मी उलटा प्रश्न विचारला. बरं, मी असा प्रश्न विचारतो. हा श्रद्धा, असं सांगा. मध्यान्ह पूर्व 8 म्हणजे कधीचे हो श्रद्धा? हा हा, झाली गडबड, चुकलं. अर्णव सांगा. सकाळची मध्यान्ह पूर्व 8 म्हणजेच सकाळचे 8. आता अभिराज, बर, अजून एकदा श्रद्धा तुम्ही सांगा. मध्यान्होत्तर 3. शाबास, आता बरोबर आलं. आणखी एक सांगा श्रद्धा. मध्यान्ह पूर्व 11. श्रद्धा. शाबास, व्हेरी गुड. मग समजलं तुम्हाला. अभिराज सांगा. मध आपण काय करू पहिल्यांदा, मध्यान्ह पूर्वच तुम्ही मला सकाळ, दुपार, रात्र, संध्याकाळ, पहाट असं सांगा. मग उलट घेऊन नंतर. उलट विचारलं की गडबडतात. अगोदर हे परफेक्ट करू, ट्रेस करू, मग पुढे जाऊ. अभिराज तुम्ही सांगा. मध्यान्ह पूर्व 6. हा, शाबास, व्हेरी गुड. गणेश रासकर तुम्ही सांगा. मध्यान्होत्तर 9. शाबास, व्हेरी गुड. अंजली, सॉरी, प्रांजली. प्रांजली तुम्ही सांगा आता. मध्यान्ह पूर्व 9. बरं, ठीक आहे. लहान आहेत अजून, अर्ज सांगा. सकाळचे 9. हा, अर्ज तुम्ही सांगा आता. मध्यान्होत्तर 5. शाबास, व्हेरी गुड. समृद्धी. मध्यान्होत्तर 3. एवढा वेळ लागला म्हणजे नाही कळलं तुम्हाला. शौर्या इजगज तुम्ही सांगा. मध्यान्होत्तर 3. ठीक आहे. शौर्या भुजबळ सांगा. नाही 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 नाही, मी सांगू करून, अरे मी सांगून डिस्टर्ब करू नका. थांबा जरा, थांबा. आता शांत होते तसंच राहा. हा, शौर्या भुजबळ सांगा. मला बघू द्या कोणाला येत आहे कोणाला येत नाही, म्हणजे मला किती वेळ द्यायचं कळतं. गडबड करू नका, थांबा. शौर्या भुजबळ. नाही, तुम्हाला समजत नाही. बर, प्रदीप तुम्ही सांगा चला. मध्यान्होत्तर 8. मध्यान्होत्तर 8. संध्याकाळी 8. चैतन्य तुम्ही सांगा. मध्यान्ह पूर्व 8. तुम्ही सांगा आता चैतन्य. मध्ये बोलू नका. कोण बोललं रे मध्ये? मला एकेकाचं बघू द्या. सकाळची 8. व्हेरी गुड चैतन्य. अजून एक सांगा चैतन्य. मध्ये कोणतरी बोललं, तुम्ही सांगा. मनाने सांगा. मध्यान्होत्तर 2. अरे देवा. हा, अर्णव परत एकदा सांगा चैतन्य.
अहो, मध्यान्ह म्हणजे दुपारी 12 चैतन्य, उत्तर म्हणजे नंतर, पूर्व म्हणजे अगोदर. मग मध्यान्ह 12 झाल्यानंतर पुन्हा रात्र कशी होईल? रात्रीचे 2 वाजतील का? त्या दिवसातलं चाललंय काउंटिंग करा नीट. हां. चैतन्य परत एकदा सांगा. मध्यान्नोत्तर 1. हां, शाबास. व्हेरी गुड. आता परत एक सांगा. मध्यान्ह पूर्व 5. फारच सगळंच हे करून टाकलं तुम्ही. चुकलं. तुम्हाला समजलं नाही. थांबा आता तुम्ही. तुमचं परत घ्यावं लागतंय. तुम्हाला समजलं नाही, शौर्याला पण समजलं नाही. नाही, नाही थांबा. मी सांगू कुणी म्हणू नका. हां, प्रथमेश सांगा चला. मध्यान्ह पूर्व 5. प्रथमेश. हां, सांगा संकेत. नाही, तुम्हाला कळलं नाही. विश्व सांगा. मध्यान्ह पूर्व 5. पहाटेचे 5. व्हेरी गुड. सत्यजित. व्हेरी गुड. करेक्ट. सत्यजित तुम्ही सांगा. मध्यान्होत्तर 8. बरं, बरं असू द्या. चला शिवम सांगा. शिवम लेफ्ट झाला. कोण राहिलं? काव्या सांगा. मध्यान्होत्तर 8. ठीक आहे. त्या पण लेफ्ट झाल्या. सार्थक सांगा. मध्यान्होत्तर 8. ते पण सांगत नाहीत. समर्थ मुंडेकर सांगा. चला मध्यान्होत्तर 8. रात्रीचे 8. व्हेरी गुड सार्थक. पहा काही जणांना समजलं नसेल तर त्यात फार काही वाईट वाटून घेऊ नका. हा भाग कठीणच आहे. 2-3 वेळा झालाय म्हणून जुन्या मुलांना हे फटाफट सांगता येतंय. काही जणांना समजलं नसेल तर त्याचं काही वाईट वाटून घेऊ नका. मोठ्या माणसांनाही लवकर कळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आलं नाही म्हणून लगेच नाराज होऊ नका हां. आपण परत घेऊ. ज्ञानेश्वर. मध्यान्होत्तर 9. शाबास. व्हेरी गुड. बरं. मला वाटतंय आता सगळेजण झाले. कोण राहिलं? अरे तुला विचारलं तुझं लक्षच नसतं समोर. काय करत असतो काय माहिती. हां, सांगा. मध्यान्होत्तर 10. रात्रीचे 10. व्हेरी गुड. तर हा टॉपिक आपण या ठिकाणी समृद्धी सांगा. समृद्धी राहिल्यात. मध्यान्होत्तर 4. शाबास. दुपारचे 4. मग आता बघा आपण या ठिकाणी थांबतोय. हे घड्याळ आता पुढे सोमवारपासून पुन्हा कंटिन्यू करू. बघा मला तुम्हाला अजून एक चार्ट द्यायचा आहे. आता तुम्हाला मी 24 ताशी दिलं, त्याच्यापुढे 12 ताशी दिलं. पण 12 ताशी घड्याळ पण 2 पद्धतीने सांगतात. एक सकाळ, दुपार, संध्याकाळ असं आणि दुसरं आता मी जे म्हटलो ना तुम्हाला मध्यान्ह, मध्यान्होत्तर, मध्यान्ह पूर्व अशा पद्धतीनेही 12 ताशी घड्याळ सांगतात. तर हे मी तुम्हाला एका चार्टमध्ये 24 ताशी घड्याळ, 12 ताशी घड्याळातले 2 भाग असं एकत्र मग आपलं तिथून पुढं खरं याची बेरीज, वजाबाकी, वेळ किती लागतो, कोण किती वाजता निघालं, काय अशी जी गणितं आहेत ती आपण नंतर घेऊ. मला वाटतं हा टॉपिकही संपायला आठवडा जाईल. आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. उद्या तासाला सुट्टी असेल. सोमवारी आपण पुन्हा एकदा भेटूया. बाय ऑल.